Walk a little slower. Walk a little slower, Daddy, said a child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So, walk a little slower, Daddy, for you are leading me. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who shall want to follow me. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. Author unknown. Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn about Walk a Little Slower Daddy, this poem meaning in Marathi. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आता वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा. माझे नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे. सो आता आपण बघतोय वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. This poem is child's desire to follow his father's footsteps. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या वडिलांबद्दल अमाप आदर असतो. तसंच या मुलाला आपल्या वडिलांबद्दल खूप प्रेम आहे, ॲडमायरेशन आहे, आदर आहे आणि त्याला वाटतं की आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं. वॉक अ लिटिल स्लोअर याचा अर्थ आहे थोडं सावकाश. वॉक अ लिटिल स्लोअर म्हणजे थोडं सावकाश. वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, बाबा थोडंसं सावकाश किंवा संत चालना. सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. तर इथे आपल्याला खास करून इथे हा वर्ड वापरला. याच्यावरनं कळतं की ते मूल खूप लहान आहे आणि ते सांगते बाबांना की बाबा थोडं हळू चालना. तुम्हाला वाटू शकतं की एखादं लहान मूल आपल्या वडिलांना हळू चालना म्हणतंय, पण याचा वेगळा अर्थ पण आहे की जे काही बाबा करतायत, जे काही बाबा वागताय, जे काही चालतंय ते सगळं त्याला कॉपी करायचंय. त्यामुळे त्यासाठी ते खूप जास्त पटापट होते ना, म्हणून तो म्हणतो की थोडं हळू चाला. आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स. मी तुमच्या पावलांच्या मागे चाललोय, तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चाललोय. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि मला पडायचं नाहीये. हे खूप अर्थानं आहे की जसं आपण आपले आई वडील जे करतात आपण त्यांच्यासारखंच करायला गेलो तरी कधी कधी आपण पडण्याची शक्यता असते. मग व्यवसायात असो किंवा कामाधंद्यात असो किंवा कुठलं ठराविक काम करताना असो, तर वडील ज्या पद्धतीनं करतायत त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची गती, त्यांचं वागणं, त्यांचं चालणं बोलणं खूप वेगळ्या पद्धतीनं जाते. पण ते मूल शिकायचा प्रयत्न करते म्हणून ते म्हणते की मला पडायचं नाहीये. त्याला पडण्याची एक भीती आहे, तर ते म्हणते मला पडायचं नाहीये, त्यामुळे तुम्ही थोडंसं जरा हळू आणि सावकाश चाला. इथे या अर्थाने ते मूल म्हणते. पुढे आहे समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. कधी कधी तुमची ज्या पावलं आहेत किंवा तुमची जी चाल आहे ती खूप वेगात होते. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. आणि कधी कधी तर मला ते दिसत सुद्धा नाही, तुमची पावलं मला दिसत सुद्धा नाही. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी. तर मूल सांगते, कारण वडिलांना नाही माहिती त्या मुलाच्या डोक्यात काय चाललंय, पण त्या मुलाचं सगळं लक्ष वडिलांकडे आहे. तो म्हणतो तुमची जी पावलं आहेत, तुम्ही ज्या गोष्टी करताय ते खूप पटापट आहे, पण समटाइम्स दे आर हार्ड टू सी. पण मला कधी कधी ते दिसत पण नाही. तुम्ही फक्त लहान बाळ आणि वडील आणि मग ते कसे चालतायत आणि चालण्याबद्दलच या अर्थाने घेऊ नका. कवीला इथे खूप व्यापक दृष्टीने अर्थ सांगायचा आहे की वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून इथं चालायचंय. ते वडील काय प्रकारे ऑपरेट होतात, एखाद्या वडिलांनी कोणते निर्णय घेतले, कसे घेतले, काय घेतले हे त्या मुलाला कळत नाहीये. त्यामुळे तो म्हणतो मला तुम्ही जे पावलं उचलताय, जे निर्णय घेताय, ज्या गोष्टी करताय ते मला कधी कधी दिसतच नाही. त्यामुळे तुम्ही हळू चाला, हळुवारपणे करा. फॉर युअर लीडिंग मी. तो त्यांना इथे सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही मला माझ्यासाठी मार्गदर्शक आहात, त्यामुळे तुम्ही मला इथे लीड करताय. तो म्हणतो तुम्ही लक्षात ठेवा. सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप. म्हणजे एखाद दिवशी जेव्हा मी खूप मोठा होईल. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. आणि तुम्ही जसे आहात ना, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, म्हणजे मला जसे हवेत ना तसे तुम्ही बाबा होणार आहे.
म्हणजे तुम्ही जसे आहात तसे मला बाबा व्हायचे, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड. आणि मला सुद्धा एक मूल असणार आहे त्यावेळेस, माझ्याकडे पण एक छोटंसं बाळ असणार आहे. हू शॅल वॉन्ट टू फॉलो मी. आणि त्या बाळाला सुद्धा माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालावंसं वाटणार आहे. तुमच्या घरात जर आजोबा असतील ना, तुमच्या लक्षात येईल न कळत तुमचे वडील नेहमी माझ्या वडिलांनी असं केलं, माझ्या वडिलांनी असं सांगितलं, माझे वडील असं म्हणायचे, असं त्यांच्या तोंडी येत असेल, तेव्हा कुठे ना कुठे तुमचे वडील सुद्धा तुमच्या आजोबांना फॉलोच करत होते. आणि आज जेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांकडे बघता तेव्हा तुम्हालाही वाटतं की नाही, माझ्या वडिलांना मला फॉलो करायचं, त्यांच्यासारखं मला यशस्वी व्हायचं, यश प्राप्त करायचंय, चांगले निर्णय आयुष्यात घ्यायचे. तसंच त्याला वाटतं की तो म्हणतो वडिलांना की मलाही बाळ होईल एक दिवशी, आणि त्या बाळाला सुद्धा माझ्याकडे पाहून माझ्यासारखं व्हावंसं वाटणार आहे, मला फॉलो करावंसं वाटणार आहे. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. आणि मला त्याला योग्य मार्गदर्शन करायचं आहे. आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट म्हणजे काय, की मला योग्य मार्गदर्शन करायचं आहे. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मला माहिती आहे की मी खरा होतो, मला पूर्ण खात्री आहे की जे आज मी विचार करतोय तू मला फॉलो करायचा, तसंच माझं मूल सुद्धा म्हणणार आहे आणि मी योग्य मार्गदर्शन करणार आहे याची मला खात्री आहे. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. म्हणून तो पॉज घेतोय थोडा. वॉक अ लिटल स्लोअर म्हणजे हळू चाला डॅडी. वडिलांना तो उद्देशून म्हणतोय, त्याचा प्रेमळ आग्रह आहे. हे फक्त चालण्यासंदर्भात नाही बाळांनो, हे आहे आयुष्याचं पूर्ण सार. त्यांच्या आयुष्यात ते जे जे निर्णय घेतात, जे जे प्रकारे ते घडलेत वडील, त्याला प्राऊड फील आहे त्या मुलाला. तर ही रिक्वेस्ट आहे त्याची की तुम्ही थोडं हळू चाला. फॉर आय मस्ट फॉलो यू. कारण मला तुम्हालाच फॉलो करायचंय. तुम्ही जे जे आयुष्यात केलंय ते सगळं यशस्वी व्यक्तीचं वागणं आहे आणि ते सगळं मला फॉलो करायचंय. तुमच्यासारखंच मला ग्रेट व्हायचंय, महान व्हायचंय. आता मला माझ्या मुलाला पण तसं होण्यासाठी मी पण एक चांगला व्यक्ती असणं गरजेचं आहे. तेव्हा माझं मूल मला फॉलो करणार आहे. तर इथे या कवितेच्या माध्यमातनं ते मूल आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करते. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की ही कविता काय प्रकारे इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला ही कविता एवढं सांगू इच्छिते की एक मुलगा आपल्या वडिलांकडनं काय अपेक्षा ठेवतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपण या कवितेची समरी ना थोडक्यात बघूयात इथे. This touching poem is a conversation between a child and their father. म्हणजे त्या मुलाचं आणि त्या वडिलांचं एक संभाषण इथं दाखवलंय. The child asks the father to walk a little slower. तो मुलगा वडिलांना वारंवार हळू चालण्याबद्दल म्हणतोय. बोथ लिटरली अँड सिम्बॉलिकली. म्हणजे शब्दशः अर्थाने सुद्धा म्हणतोय आणि काही प्रतिकात्मक पद्धतीने सुद्धा म्हणतोय. सो दे कॅन फॉलो सेफली. म्हणजे त्याला त्याच्या वडिलांना अगदी सुरक्षितपणे फॉलो करता येईल. The child is trying to learn from the father's actions and behavior. त्या मुलाला आपल्या वडिलांच्या वागण्यातनं बोलण्यातनं शिकायचं आहे. The poet conveys a powerful message. इथे कवीला एक स्ट्रॉंग मेसेज द्यायचं आहे की पॅरेंट्स मस्ट लीड बाय गुड एक्झाम्पल. म्हणजे वडिलांनी आपलं एक चांगलं उदाहरण मुलांसमोर ठेवलं पाहिजे. बिकॉज चिल्ड्रन इमिटेट देम. कारण मुलं त्यांना बघत असतात अँड वॉन्ट टू ग्रो अप टू बी लाईक देम. आणि त्यांच्यासारखंच मुलांना व्हायचं असतं. द पोएम एम्फसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ गायडन्स. इथे कविता आपल्याला भर देते की पालकत्वाची भूमिका काय असते मुलांच्या आयुष्यामध्ये. पेशन्स, संयम अँड रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी ही पालकांसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावते. तर ही होती या कवितेची समरी. जी आता इथे बघा आपल्याला पोएटिक डिव्हायसेस या कवितेमध्ये काय काय वापरलेत बघा. रिपिटेशन हे पोएटिक डिव्हाइस वापरलंय. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी हे सतत वापरले. याच्यावरनं काय म्हणते ती ओळ पुन्हा पुन्हा भावना स्पष्ट करते. राईम इथे काय वापरलंय. स्मॉल, फॉल, सी, मी, ट्रू, यू शेवटच्या शब्दांचं यमक आहे. आता याच्यामध्ये सिम्बॉलिझम काय काय. फुटस्टेप्स म्हणजे फादरच्या ॲक्शन या अर्थाने आहे. आणि इमॅजिनरी काय. समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. म्हणजे इथे दृश्यात्मक वर्णन आहे की वडिलांची चाल वेगवान आहे. आणि ॲलिट्रेशन, फॉलो इन युअर फुटस्टेप्स म्हणजे एफ ची पुनरावृत्ती आहे. एक नाद निर्माण करण्यासाठी ते केले. फॉलो युअर फुटस्टेप्स. फ आलंय का लक्षात. तर हे पोएटिक डिव्हायसेस आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा नीट. ओके. तर इथेच व्हिडिओ संपलाय. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.